काय म्हणतो विधानसभा? चांगले का? मला देणार मग राष्ट्रवादी काँग्रेस कोण आहे उमेदवार? तुतारी किती नंबरचं बटन? 1 नंबरचं. स्पष्ट त्यांना माहिती काय चांगलं काय सध्या तरी आता मला पूर्णपणे समतोल केलं पाहिजे का? सरकारकडे भरपूर अपेक्षा. थोडा आवाज थोडं जोरात. काय अपेक्षा सरकार म्हणून काय अपेक्षा काय सांग? काय अडचण असलं पाहिजे ना नागरिक युवक. सरकारकडून हेच अपेक्षा आहे की जो सोयाबीन चालू होतं पहिले 9,000 रुपये क्विंटल, त्यांनी ते 5,000 रुपयावर आणून टाकलं आहे. पहिले कापसाचे दर होते 15,000 रुपये, आता ते 5-7,000 रुपये कापूस घेते. ते कापसामध्ये शेतकऱ्यासाठी हे करता नाही तर शेतकऱ्यांचं जे पीक आहे त्या पिकाला भाव मिळणे, शेतकऱ्याला वीज दिवसा मिळणे, त्या 2-3 अपेक्षा. शिक्षण सध्या शेती आणि बिझनेस शेतकऱ्यांच्या अपेक्षा शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. आपण काय चाललं? काय वातावरण विधानसभेचं निवडणुकीच्या संदर्भात काय अपेक्षा तुमची? 32 उमेदवार आहे, कोणाला पसंती तुमची? ज्यांनी विकास केला कोण केला? आता 15 वर्षे 35 वर्षे दादाची सरकार दादा होते. आता संतोष भाऊ 10 वर्षापासून आहे आणि त्यांच्या माध्यमातून तर विकास झाला, नाकारता येणार नाही. रस्त्याचा विकास झाला, बरेच झाले. पहिल्यांदा 10 वर्ष अगोदर एवढा विकास नव्हता, पण आता दादाच्या माध्यमातून चांगल्या प्रमाणात विकास झाला आणि भाऊच्या माध्यमातून सुद्धा चांगला विकास झाला. आता नवीन उमेदवार जे ते आल्याच्या नंतर त्यांना इथून पुढं करावं लागणार आहे. 1-2पासून दादा 10पासून पुढे यांना 1-2पासून करावं लागणार आहे आणि लोक आता विकासावर मत देते का भावनेवर देते हे काय आता सांगता येतं. काय बोलायचं तुमचं झालं ठीक आहे, लोकांचं सोडा, तुमचं वैयक्तिक सांगा. आणि माझं वैयक्तिक तर विकासालाच मत राहील. जो विकास करतो, जो शेतकऱ्याच्या मालाला भाव देतो. सध्या काय तुम्ही समाधानी का? भाव वगैरे आहे? नाही, मालाला भाव नाही ना. सोयाबीन 4,000 रुपये, कापसाचे भाव 6,000 रुपये, 6,500 रुपये. शेतकरी परिचय मागच्या वेळेस अवकाळी पाऊस पडला, त्या अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्याचं वाटोळं होऊन गेलं. त्याच्यामध्ये त्याच्या हातामध्ये पैसे राहिलेले. शासनानं बाहेरून सनी कापसाची आयात केली, 22 लाख गाठी शासनानं मागवल्या. त्यामुळे कापसाचे भाव पडले आणि याच्यामुळे आम्ही शेतकरी लोक थोडे नाराज आहे. काय करणार? परिवर्तन करणार का? परिवर्तन तर काही सांगता येत नाही. परिवर्तन कुठलंही सरकार आलं तर आता बरंच सरकार चेंजही होतं, रिपीटही होतं. होते. मग तुम्हाला काय समजा सध्याची तुमची परिस्थिती, मानसिक परिस्थिती काय तुमची? चेंज झाला पाहिजे का कायम केलं पाहिजे? नाही, कायम जर झालं तर चांगलं आहे. कारण आता यांच्या विकासाच्या योजना ज्या अर्धवट आहे, नवीन सरकार आल्यानंतर ते पहिला योजना असे घेतात की बाकीच्या योजना बंद करून टाका, नवीन योजना काढा. आता यांच्या ज्या योजना चालू आहे तर लाडक्या बहिणीच्या योजना आहेत, शेतकऱ्याच्या योजना आहे, सोलरच्या योजना आहेत, घरकुलच्या योजना आहेत, ठिबक सिंचनच्या योजना आहेत, तुमच्या योजना आहेत, शेतकऱ्यासाठी योजना आहेत. ह्या बऱ्या चालू आहे, त्या प्रमाणात चालू आहे. आता यांना केंद्रामधून पैसे आणता येणार नाही,
केंद्रामध्ये सरकार दुसरं आहे तर दुसरं आलं तर पुन्हा आमच्या सारख्या सर्व शेतकऱ्यांची म्हणजे आणि सर्व लोकांचं नुकसानच होणार. असं तुम्हाला असं म्हणणं आहे की राज्य सरकार केंद्रावर डिपेंड शेतकऱ्यां 100% कोणतंही सरकार येतं तुम्ही महाविकास आघाडीचं येऊ द्या का युतीचं येऊ द्या. आता कसं आहे, वर जर युतीचं सरकार आहे ना वर युतीचं सरकार, खाली युतीचं सरकार आहे. शेवटी काय म्हणतात ते की मामाचे घरी तुम्हाला चारा आतापर्यंत असावा. काय लाभ भेटला वरचं आणि खालचं हो सरकार हां केंद्रातलं आणि राज्यातलं बरं. होतं आतापर्यंत तुम्हाला नेमकं काय लाभ भेटलं? केंद्राच्या सरकारकडून केंद्र राज्यातून म्हणतं ना वरतून निधी आला पाहिजे ना. हो लाभ भेटला ना. मला घरपूर भेटलं, मला सोलर भेटलं, मला ठिबक सिंचन भेटलं, मला तुषार सिंचन भेटलं आणि खूप मोठी योजना आहे मला. त्याच्यानंतर शासनाकडून बॅगी भेटल्या कापूस साठवण्यासाठी, जे घरामध्ये आपण कापूस साठवतो, अशा खूप मोठ्या योजना आहेत. मतदारांना पण थोडं आव्हान करा. हां मतदारांना पण आव्हान करा. नाही आता मतदारांचं कसं सांगेन, मतदारांनीच ठरवून दिलेलं आहे की मतदान कोणाला करायचं करून सनी. तर मी माझ्या म्हणजे पद्धतीचं योजना ज्या चांगल्या पद्धतीने त्या राबवल्या जातात आणि केंद्र आणि राज्याचा समन्वय होऊन शेतकऱ्यांचा जर समजा बेनिफिट म्हणजे भलं होतं असं हां तर तुम्हाला सांगायला काय अडचण नाही. नाही सांगायला काहीच अडचण नाही ना. शेतकऱ्यांसाठी जे शासन चांगलं काम करत असेल त्याच्या जे पाठीशी उभं शासन राहा. जे शासन कोणतंही सरकार असू द्या, जे आमच्या शेतकऱ्याच्या पाठीशी जो उभं राहील त्याला आम्ही मतदान करणार आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यासाठी योजना आता चांगल्या चालू आहे, सारख्या पद्धतीने चालू आहे. जनतेसाठी चांगल्या योजना चालू आहे, वयोवृद्धासाठी चांगल्या चालू आहे, निराधारांसाठी सुद्धा योजना चांगल्या चालू आहे, गोरगरिबासाठी सुद्धा योजना चांगली आहे. मग या दीर्घकाळ चालण्यासाठी कंटिन्यू करावं लागेल. कंटिन्यू करायला लागेल. योजना चांगल्या आहेत आणि त्या चालल्या पाहिजे असं दादांनी मत केली.